महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। भारतीय जनता पार्टी पोलादपूरतर्फे 10वी-12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार। भारतीय जनता पार्टी पोलादपूर शहराच्या वतीने 10वी व 12वी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ सोहळा उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा पोलादपूर शहराध्यक्ष महेश निकम यांनी केले होते। विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव कटिबद्ध असलेले शहराध्यक्ष महेश निकम यांच्या पुढाकारामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष प्रसन्ना पालांडे, भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्ष तनुजा भागवत, नगरसेविका अंकिता निकम, महिला शहराध्यक्ष माई शेठ, भाजपा शहर उपाध्यक्ष गणेश शेठ, युवा मोर्चा रायगड जिल्हा उपाध्यक्ष दर्पण दरेकर, नितीन घोसाळकर, अल्पसंख्याक शहराध्यक्ष मुस्ताक मुजावर, जोशी काकू तसेच प्रमुख मान्यवर म्हणून प्रमोद कुमटेकर उपस्थित होते। यावेळी तालुका अध्यक्ष प्रसन्ना पालांडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश संपूर्ण पोलादपूरसाठी अभिमानास्पद असून भारतीय जनता पार्टी विद्यार्थ्यांच्या पाठीशी कायम उभी राहील असे सांगितले। तर शहराध्यक्ष महेश निकम यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। 12वी परीक्षेत वरद गणेश शेठ 94% आणि सृष्टी प्रकाश निकम यांचा सत्कार करण्यात आला। 10वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये सुधांशू प्रमोद कुमठेकर 94.80%, अथर्व अनिल दळवी 94%, यादवी शैलेश सुतार 86.20%, सानिया सचिन सालागरे 84.80%, श्रावणी संतोष जंगम 83.40%, ओम संजय सुकाळे 81.11%। 3 महिन्याने 4 महिन्याने नसतो, म्हणजे आत्ता जी मुलं पास झाली 2 दिवसात त्यांना जे उत्तेजन मिळतं ना, ते आपण 3 महिन्याने एखादा मोठा कार्यक्रम केला तर त्याच्यामध्ये मजा नसते। हा जरी छोटेखानी कार्यक्रम असला, आपल्या नगरापुरता असला, तरी त्याची मजा काही वेगळी आहे। कारण आत्ताच रिझल्ट लागल्या पहिलं बक्षीस कुणाचं मिळालं हे पण आपल्याला रजिस्टर होतं। तो हा कार्यक्रम तुम्ही केलात आणि या सर्व मुलांना बोलवलं, तर पहिल्यांदा मी बीजेपीच्या सर्व या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो। आणि इथे मला 2 शब्द बोलायला दिले, जसं आत्ता दर्पण दरेकरांनी सांगितलं किंवा माईंनी पण